महानगराच्या जवळ असलेल्या भिवंडीमध्ये नमस्कार, मी प्रमोद पवार. महाराष्ट्र 24 न्यूज नेट मध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे बंद बिगारीची. वेड बिगारी. गेल्या आठवड्याभरात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित हे वेड बिगारीच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमक झालेले सगळ्यांनी पाहिलं. विवेक भाऊ पंडित हे पहिल्यांदाच या प्रश्नावर आक्रमक झाले का? तर नाही. 1983-84 म्हणजे संघटनेच्या स्थापनेपासून आदिवासी गरीब कष्टकरी माणसाला जे गुलामगिरीचं जीवन जगण्याची वेळ आली ती स्वातंत्र्याच्या 30 नंतर, म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा संघटनेची स्थापना झाली त्या काळामध्ये स्वातंत्र्याला 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला होता आणि त्या 30 वर्षाच्या कालावधीनंतरही माणसाला, या देशाच्या नागरिकाला, स्वतंत्र भारताच्या नागरिकाला जनावरासारखं जीणं जगायला लागतं. ही परिस्थिती जेव्हा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित आणि विद्युताताई पंडित यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम जो घाला घातला तो या अनिष्ट रूढीवर आणि परंपरेवर. दुर्दैवाने संघटनेच्या स्थापनेपर्यंत वेठबिगार सर्वसामान्य आदिवासी माणूस जनावराचं जीवन जगत होता. पण 1976लाच बंद बिगारी उच्चाटन अधिनियम जो 25 ऑक्टोबर 1995 पासून या देशामध्ये लागू झाला, स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये आलेला हा कायदा अस्तित्वात असताना माणसाला जनावरासारखं जीवन जगायला लागत होतं. ही घटना 1983-84ची. त्या काळामध्ये श्रमजीवी संघटनेने मोठ्या प्रमाणात आदिवासी वेठबिगारांना मुक्त केलं. याची दखल आपल्या देशातल्या सरकारने, नेत्यांनी, मंत्र्यांनी हवी तशी घेतली नाही. पण परदेशात, ब्रिटनमध्ये याची दखल घेण्यात आली आणि राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अँटी स्लेव्हरी अवॉर्ड हा भारतामध्ये पहिल्यांदा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित आणि विद्युताताई पंडित म्हणजे संघटनेच्या या कामाला मिळाला. आज स्वातंत्र्याची 77वी आहे. 77 वर्ष स्वातंत्र्याला झालेले आहेत आणि त्यानंतर म्हणजे अमृत महोत्सवी वर्षानंतरही आजही आपल्या ठाणे जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात, अहमदनगर जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यात सर्वसामान्य आदिवासी कष्टकरी माणूस आजही मालकांच्या वेठबिगारीच्या गुलामगिरीच्या पाशात आहे. दुर्दैवी वास्तव पुन्हा एकदा समोर आले आणि त्यासाठी विवेक भाऊ पंडित यांची आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. त्यांनी स्वतः परवा सकाळी लवकर आपल्या कार्यकर्त्यांसह भिवंडी तालुक्यातल्या चिंबीपाडे या ठिकाणी वीटभट्टीवर धाड टाकली आणि तब्बल 11 मजुरांना या गुलामगिरीच्या पाशातून मुक्त केलं. थोडक्यात आपण कायदा समजून घेऊ की 1975 साली आलेला हा कायदा नेमका काय होता. तर या कायद्यानुसार 76 साली संमत झालेल्या अंमलात आलेल्या कायद्यानुसार 25 ऑक्टोबर पासून हा कायदा देशात लागू झाला असं मानण्यात आलं आणि तेव्हापासून कोणीही कोणाला बंद बिगार, वेठबिगार, सालगडी त्याचा गुलाम म्हणून ठेवू शकणार नाही. कोणताही मालक कोणाचंही ऋण विकत घेऊ शकणार नाही. कोणीही कोणाला आगाऊ रक्कम बयाना देऊन, ज्याला आपल्या भाषेत बयाना म्हणतात, हा बयाना देऊन त्याचे श्रम बांधून घेऊ शकणार नाही किंवा कोणीही कोणाला कोणत्याही स्वरूपाच्या कामासाठी त्याच्यावर बळजबरी करू शकणार नाही. त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकणार नाही. कोणीही पूर्वजांनी, त्याच्या वंशजांनी घेतलेलं कर्ज फेडण्याच्या मोबदल्यात कोणालाही आपल्याकडे राबवून घेणार नाही. त्याला अल्पवेतन किंवा विनावेतनात त्याच्याकडनं मजुरीचं काम करून घेणार नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख असलेला हा कायदा स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात झालेला हा कायदा खरंच हजारो, लाखो, कोट्यावधी मजुरांना या पाशातून, वेठबिगारीच्या किंवा बंद बिगारीच्या, गुलामगिरीच्या पाशातून मुक्त करणारा होता. पण दुर्दैवाने या कायद्याची अंमलबजावणी झाली का? तर नाही. हा कायदा बनायच्या 25 ते 30 वर्षानंतर देखील या कायद्याबाबत कोणत्याही प्रकारची जनजागृती समाजामध्ये नव्हती. श्रमजीवी संघटनेच्या स्थापनेनंतर या कायद्यावर खऱ्या अर्थाने काम सुरू झालं आणि संघटनेने ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा या सगळ्या जवळपास 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये जिथे संघटनेचं काम सुरू आहे किंवा संघटना कार्यरत आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मजुरांना, मग त्यात वीटभट्टी मजूर असतील, कोळसा खाणीवरचे मजूर असतील, ऊस कामगार मजूर असतील, द्राक्षमळ्यावरले मजूर असतील, अशा वेगवेगळ्या मजुरांना मुक्त करण्याचं काम, वेठबिगारांना मुक्त करण्याचं काम केलं. कायद्यानुसार
75-76ला जेव्हा कायदा झाला त्यानुसार तेव्हापासून कोणीही कोणताही मालक कोणालाही असं बंद बिगार ठेवू शकणार नाही. याची अंमलबजावणी कोणी करायची? कायदा तर तयार झाला. कायदा तयार झाला म्हणजे कायदा जरी 76ला तयार झाला असला किंवा अंमलात आला असला तरी 1950ला जे संविधान आपल्याला मिळालं किंवा आपण संविधानाप्रमाणे या देशाची जी सगळी कार्यपद्धती किंवा कारभार जो सुरू आहे या संविधानाच्या भाग 3 मधल्या 23व्या कलमामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कोणीही माणसांना वेठ ठेवू शकत नाही, म्हणजे वेठबिगार किंवा मजूर ठेवू शकणार नाही. ही तरतूद संविधानामध्ये आहे आणि त्या तरतुदीचं प्रतिबिंब या कायद्यामध्ये उमटलं. या कायद्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की जिल्ह्याचे अधिकारी, जिल्हा अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी हे या याची अंमलबजावणी करतील. एक जिल्हास्तरीय समिती असेल, जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी नियुक्ती करतील, तो अध्यक्ष असेल. त्यानंतर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे 3 सदस्य असतील. त्या जिल्ह्यामध्ये सामाजिक काम करणारे 2 कार्यकर्ते असतील. त्या जिल्ह्यामध्ये पतसंस्था किंवा पत पुरवठा करणाऱ्या संस्थांपैकी एक प्रतिनिधी असेल आणि शासकीय ग्राम विकासावर काम करणारे शासकीय किंवा बिगर शासकीय 3 प्रतिनिधी या जिल्हा समितीमध्ये असतील. अशाच प्रकारची समिती उपविभागीय स्तरावर करायची आहे. हे कायद्यामध्ये कधी नमूद केलं? 1976ला. दुर्दैवाने आजही ते सगळं कागदावरच आहे. या कायद्यासोबतच 1989ला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा 89ला आला, म्हणजे त्याला आपण अॅट्रॉसिटी म्हणतो. या कायद्यामध्येही अनेक तरतुदी आहेत की त्यामध्येही अनुसूचित जाती जमातीच्या माणसाला अशा प्रकारे राबवणं किंवा त्याला असं राबवून घेणं हे पूर्णपणे बेकायदेशीर, म्हणजे कमिटी करण्यात आली किंवा एक स्कीम बनवण्यात आली, सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ रिहॅबिलिटेशन लेबर अशा प्रकारची योजना बनवण्यात आली. आणि त्या योजनेमध्ये मजूर जेव्हा वेठबिगारीतून मुक्त केला जातो तेव्हा त्याचं पुनर्वसन कसं करायचं याच्या स्पष्ट गाईडलाईन्स, स्पष्ट सूचना त्या योजनेमध्ये आहेत. त्यानंतर ती 78 ते 2016 या एवढ्या कालावधीमध्ये शासनाने या योजनेवर किंवा या स्कीमवर 81 कोटी रुपये खर्च केले केंद्र शासनाने आणि तेवढा सहभाग राज्यांचा होता. म्हणजे राज्यांचे जर केंद्राने 81 कोटी खर्च केले तर राज्याचे 81 कोटी. अशा प्रकारे हा सगळा कारभार या रिहॅबिलिटेशनचा कागदावर चालला. प्रत्यक्ष मजुरांचं रिहॅबिलिटेशन झालेलं कुठेही दिसलं नाही. त्यानंतर 16 नंतर या कायद्यामध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आली. त्या पुनर्वसनासाठी आलेली रक्कम वाढवण्यात आली. त्यानंतर पुन्हा 2021ला या कायद्यामध्ये स्कीममध्ये सुधारणा करण्यात आली आणि 21ला नवीन गाईडलाईन प्रमाणे प्रत्येक मुक्त मजुराला 2 लाख रुपये इतकं कॉम्पेन्सेशन, त्याला भरपाई किंवा त्याला पुनर्वसनासाठी पॅकेज गव्हर्नमेंटने तयार केलं. हे सगळं कागदावर असतानाही प्रत्यक्ष याची अंमलबजावणी होते का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता मालकांचा विषय आला की वेठबिगारीचा गुन्हा जेव्हा संघटना दाखल करते किंवा संघटना जेव्हा वेठबिगार मुक्त करते, वेठबिगार सोडवते, त्याची बातमी होते किंवा त्याचा गुन्हा दाखल होतो, फिर्याद दाखल होते, तेव्हा अनेक मालक वर्ग किंवा एका आपल्या सुखवस्तू समाजामध्ये असं बोललं जातं की कशाला संघटना असं करते किंवा का संघटनेला हे करायचं, हे चुकीचं आहे वगैरे वगैरे वगैरे. आमचं तेच सांगणं आहे की कायदा हा 1976ला बनला. कायद्यामध्ये जे स्पष्ट नमूद आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संघटना पुढाकार घेते. दुर्दैवाने हे काम करायचं आहे शासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी. वेठबिगार शोधण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दरवर्षी 4.5 लाख रुपये फक्त या शोध मोहिमेला दिले जातात. हे शासनाच्या स्कीम मध्ये आहे, पण ते काम केलं जात नाही. संघटना हे काम प्रत्यक्ष करते. हे काम मानवतेचं आहे, संविधान रक्षणाचं काम आहे जे संघटना करते. तुम्हाला सहज वाटतं बोलताना की आपण बयाना दिला म्हणून तो माणूस कामाला आला. तुम्ही त्यांना बयाना दिला, त्याला आगाऊ रक्कम दिली आणि त्याला तुम्ही बळजबरीने तुमच्याकडे कामाला आणलं, त्याला तुम्ही राबवून घेतलं, तुम्ही ठरवाल तो रेट त्याला दिला. वीट भरती मजूर असतील, ऊस कामगार मजूर असतील, कोळसा खाणीतले मजूर असतील, यांना तुम्ही दिवाळीमध्ये किंवा इतर वेळेस जे 5,000 2,000 रुपये बयाना देता आणि नंतर त्यांना जबरदस्तीने उचलून आणता किंवा तुमच्याकडेच कामाला आलं पाहिजे असा हट्ट जे मालक करतात, हा त्यांच्या श्रमाला बांधून घेण्याचं काम आहे. हे त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम आहे. मजुराने वीटभट्टीवर काम करायला हवं की नको? करायला पाहिजे. मजुराने ऊसतोड कामगार म्हणून काम करायला हवं की नको? करायला हवं. कोळसा खाणीत काम त्याला पटत असेल तर करायला हवं. पण ते काम तो ज्या पद्धतीने करतो किंवा ते काम करण्यासाठी त्याचा श्रम खर्च होतो त्या श्रमाप्रमाणे त्याला मोबदला मिळाला पाहिजे. शासनाने प्रत्येक क्षेत्रामधल्या कामाचा मोबदला निर्धारित केलेला आहे, ज्याला आपण किमान वेतन म्हणतो. त्याप्रमाणे त्याला मोबदला मिळाला पाहिजे आणि तो त्याचे श्रम केल्याच्या नंतर
दर दिवशी, आठवड्यातून किंवा महिन्यातून त्याला वेतनाच्या स्वरूपात मिळाला पाहिजे. त्यासोबतच त्याला मिळणाऱ्या त्या इतर फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत. या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही बालमजूर राबवून घेता कामा नये. या काळामध्ये मजुरांच्या सुरक्षेची हमी त्या मालकाने घ्यायची. या काळामध्ये त्यांच्या आरोग्याची हमी त्या मालकाने घ्यायची. शिक्षणाचा अधिकार स्वातंत्र्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे, संविधानामध्ये अंतर्भूत केलेला आहे. हा शिक्षणाचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा भंग करून मालक वर्ग मजुरांचं शोषण करत आहे आणि शोषणाविरोधातली ही श्रमजीवी संघटनेची लढाई आहे. हे पूर्णपणे या प्रोसेसमधून दिसतं आपल्याला. आता थोडक्यात मी तुम्हाला आकडेवारी सांगतो की 2019 पासून तर आतापर्यंत श्रमजीवी संघटनेने केलेल्या कामातून किती लोकांचं हिरावलेलं स्वातंत्र्य त्यांनी परत मिळवून दिलं ते मी तुम्हाला सांगतो की नाशिक जिल्ह्यामध्ये 51, ठाणे जिल्ह्यामध्ये 57, पालघर जिल्ह्यामध्ये 23 आणि रायगड जिल्ह्यामध्ये 14, अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1 असे एकूण 146 आणि आता नुकताच मुक्त झालेल्या भिवंडीतल्या 18 वेट बिगार म्हणजे या 4 वर्षामध्ये 3.5 वर्षामध्ये 157 मजुरांचं हिरावलेलं स्वातंत्र्य श्रमजीवी संघटनेने परत मिळवून दिलं. 1947ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. हजारो लढवय्या क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. कोणी गोळ्या झेलल्या, कोणी फासावर गेलं, आपल्या कुटुंबाची राख रांगोळी केली. कशासाठी? तर स्वातंत्र्याचा प्रकाश प्रत्येक भारतीयाला मिळाला पाहिजे. गरिबाच्या झोपडीपर्यंत स्वातंत्र्याची सूर्यकिरणं गेली पाहिजे. पण त्यांचं स्वप्न हे पूर्णपणे या व्यवस्थेने, या सिस्टमने भंग केलेलं आहे. आज 76च्या कायद्यानंतर, स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही जर अशा प्रकारे भट्टीवर, ऊसतोड कामगारच्या मळ्यात, द्राक्ष मळ्यामध्ये, कोळसा खाणीमध्ये जर अशा प्रकारे मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना घडत असतील, अशा प्रकारे वेठबिगार राबवून घेतलं जात असेल, तर स्वातंत्र्य खरंच आपल्याला मिळालं का हा प्रश्न पडतो. हा प्रश्न विचारणं म्हणजे हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानाचा अवमान करण्यासारखं आहे. पण दुर्दैवाने ते विचारायची वेळ येते अशा घटनांमुळे. श्रमजीवी संघटना नेमका हेच काम करते. श्रमजीवी संघटना आपल्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदानाने, आहुतीने मिळालेलं स्वातंत्र्य गरिबांपर्यंत पोहोचावं म्हणून काम करते, म्हणून संघर्ष करते. वयाच्या 65-70व्या वर्षीही विवेक पंडित स्वतः 18 तास काम करून या स्वातंत्र्याचा प्रकाश गरिबांपर्यंत पोहोचावा म्हणून धडपडतात. खरं या स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे आहेत कुठे? या स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे आमदार, या स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे खासदार, मंत्री, सत्ताधारी आहेत कुठे हा माझा प्रश्न आहे. वेठबिगार मुक्त होतात, त्यांचं पुनर्वसन आपल्याला करता येत नाही. आपण म्हाडाच्या योजना काढतो, कोट्यावधी रुपये आपण कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर खरेदी करतो, कोट्यावधी रुपये आपण उद्योगांना देतो. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये कोट्यावधीचे पॅकेजेस वेगवेगळ्या घटकांना दिले जातात. उद्योगांचा विकास, शहरांचा विकास, रस्त्यांचा विकास, समृद्धी महामार्ग, वडोदरा महामार्ग, कोट्यावधीचे प्रोजेक्ट आपल्याकडे राबवले जातात. पण या सगळ्या कोट्यावधीच्या प्रोजेक्टमध्ये या देशाचा खरा मूळ निवासी, खरा नागरिक आजही गुलामगिरीच्या पाशामध्ये कसा भरडला जातोय आणि त्याकडे कुठल्याही राज्यकर्त्याचं, सत्ताधाऱ्यांचं व्यवस्थेचं लक्ष नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे यावेळेस दुर्दैवाने नमूद करावं असं वाटतं. आणि परिणामी आदिवासी बांधव, विशेषतः सगळ्यात खालच्या रांगेत असलेला माझा कातकरी बांधव आजही या स्वातंत्र्याच्या प्रकाशापासून वंचित आहेत. दुर्दैवाने एक आकडेवारी मला धक्क्याने वाचून दाखवावीशी वाटते की कातकरी जमातीमध्ये राज्यामध्ये एकूण कातकरींची संख्या 2,95,000 इतकी आहे. यापैकी ठाणे या जिल्ह्यामध्ये 54,849, रायगड जिल्ह्यामध्ये 1,37,633, नाशिक जिल्ह्यामध्ये 13,972 तर पालघर जिल्ह्यामध्ये 64,401 इतकी संख्या आहे. श्रमजीवी संघटनेने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 9,713 कुटुंबाची नमुना पाहणी केली आणि त्यावेळेस जे समोर वास्तव आलं ते खूप धक्कादायक होतं की त्यामध्ये 98% कातकरी समाज हा शिक्षणापासून वंचित आहे. एकूण 9,713 कुटुंबांपैकी 2750 कुटुंब म्हणजे 28% कुटुंब आजही बेघर आहेत, त्यांना राहायला घर नाही. तर 84% लोकांकडे पक्क घर नाही. 37.62% लोक ही रोजगारासाठी दरवर्षी स्थलांतरित होतात. तर रेशन कार्ड, जातीचा दाखला जवळपास 37% लोकांकडे नाही. यापैकी 80% लोकांकडे आधार कार्डच नाही. 50% लोकांकडे वीज जोडणी नाही. 92% लोकांकडे बँक खातं नाही. आपण बँकेच्या खात्याच्या वेगवेगळ्या योजना ऐकतो, सगळं ऑनलाईन झालंय, सगळं बँकिंग सुरू आहे, किती 10 वर्ष आपण ऐकतो, पण 92% लोकांकडे बँक खातं नाही. कातकऱ्यांच्या लक्षात ठेवा. कातकरी समाजाच्या 91% लोकांकडे जॉब कार्ड नाही. जे रोजगार हमीची आपण हमी देतो, रोजगाराची आपण हमी देतो, कोट्यावधीच्या जाहिराती केल्या जातात, त्या रोजगार हमीमध्ये 92% कातकरी लोकांकडे जॉब कार्डच नाही. तर काय त्यांना रोजगार मिळणार? नमुना पाहणीमध्ये कातकरी कुटुंबातील लोकसंख्येपैकी 35% लोकांना
वेगवेगळ्या प्रकारचे आजार असून त्यात महिलांचे प्रमाण जास्त आहे. 68% कुटुंब दिवसातून फक्त 2 वेळा नाही, 68% कुटुंबांनाच पुरेसं 2 वेळा जेवण मिळतं. बाकीच्या 32% लोकांवर आज ही उपासमार आहे, हे पाहणीमध्ये लक्षात आलं. आणि जवळपास 95% कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी मालकांकडनं अशा प्रकारे कर्ज घेतल्याचे आढळून आले. म्हणजे 95% कातकरी बांधव आज ही गुलामगिरीच्या पाशामध्ये आहेत. ही सगळी दुर्दैवी अवस्था, कातकरींच्या या मरणी यातना आज ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात आहेत आणि याला जबाबदार